शिवनेरी फक्त एक किल्ला नाहीये हा. ही गोष्ट आहे त्या जागेची जिथून एका प्रचंड मोठ्या साम्राज्याचा पाया घातला गेला. चला तर मग या ऐतिहासिक भिंतींच्या आत काय दडलंय ते आज आपण उलगडून पाहूया. छत्रपतींच्या जन्माने पावन झालेली भूमी. वाह, या एका वाक्यातच शिवनेरीबद्दल सगळं काही येऊन जातं नाही का? हा किल्ला नुसता दगडविटांनी नाही बनलाय, तर इतिहासातल्या एका सोनेरी क्षणाने तो पवित्र झालाय. आणि आज आपण याच पावनभूमीचा प्रवास करणार आहोत. पण मग असं काय खास होतं या जागेमध्ये? ह्याचं उत्तर आपल्याला सापडेल त्याच्या भौगोलिक स्थानात आणि हो, त्याच्या इतिहासात. चला तर मग बघूया शिवनेरी हे एका युगपुरुषाचं जन्मस्थान का आणि कसं बनलं. पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात तब्बल 3,500 फूट उंचीवर. विचार करा, हा किल्ला फक्त संरक्षणासाठी नव्हता बरं का. इथून जाणारे जे जुने व्यापारी मार्ग होते ना, त्यावर थेट नियंत्रण ठेवता यायचं. म्हणजे काय, तर ज्याच्या हातात हा किल्ला त्याच्या हातात इथली सगळी अर्थव्यवस्था. ही होती याची खरी स्ट्रॅटेजिक पॉवर. अहो, या शिवनेरीने कितीतरी सत्तांतरं पाहिली असतील. दिल्ली सल्तनत, मग बहमनी, निजामशाही, अगदी प्रत्येकाला हा किल्ला हवा होता. पण खरा टर्निंग पॉइंट आला तो 17व्या शतकात, जेव्हा हा किल्ला मालोजी भोसले यांच्याकडे आला. आणि इथूनच या किल्ल्याच्या इतिहासाला अशी काही कालाटणी मिळाली की पुढे जाऊन भारताचा नकाशाच बदलला गेला. आता बघा, कुठल्याही किल्ल्याची खरी ताकद कशात असते, तर त्याच्या दरवाज्यांमध्ये. आणि शिवनेरीला तर 1-2 नाही, तर तब्बल 7 दरवाजे होते. विचार करा, हा एक प्रकारचा चक्रव्यूहच होता, जो भेदणं शत्रूसाठी जवळपास अशक्यच होतं. जरा विचार करा, शत्रू सैन्याने मोठ्या कष्टाने पहिला महादरवाजा तोडलाय. आज शिरतोय तर समोर दुसरा दरवाजा उभा, तो पण पार केला की तिसरा. असं करत करत शेवटच्या म्हणजे कुलूप दरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत त्या सैन्याचं काय झालं असेल? त्यांची ताकद आणि हिंमत दोन्ही पार खच्ची होऊन गेली असेल. ही रचना म्हणजे निव्वळ एक सापळा होता, शत्रूला थकवून मारण्याचा. पण थांबा, किल्ला म्हणजे फक्त लष्करी बांधकाम आणि तटबंदी नसते. त्याच्या आत एक वेगळं जग असतं, एक जीवन असतं, एक श्रद्धास्थान असतं. ह्या अभेद्य भिंतींच्या आतच दडलं होतं शिवनेरीचं खरं हृदय, जे ह्या किल्ल्याला त्याची ओळख देत होतं. हे आहे ते शिवाई देवीचं मंदिर. या किल्ल्याचं म्हणूया की आध्यात्मिक केंद्र. याच देवीच्या नावावरून या जागेला शिवनेरी हे नाव मिळालं. आणि याच देवीच्या आशीर्वादाने एका होणाऱ्या राजाला शिवाजी हे नाव मिळालं. आणि इथेच याच देवीसमोर जिजाऊंनी तो नवस बोलला होता, हे देवी, जर मला पुत्र झाला तर त्याचं नाव मी तुझ्या नावावरूनच ठेवीन. हा फक्त एक नवस नव्हता, ही एका आईची प्रार्थना होती आणि एका महान भविष्याची पायाभरणीसुद्धा. बघा, कुठलाही किल्ला जिंकायचा सोपा मार्ग म्हणजे त्याचा पाणीपुरवठा तोडा. पण शिवनेरीवर हे शक्यच नव्हतं. का? कारण इथे होत्या गंगा आणि यमुना, खडकात कोरलेल्या पाण्याच्या 2 प्रचंड टाक्या. आणि यात वर्षभर पाणी असायचं, त्यामुळे कितीही महिने वेढा पडला तरी किल्ला आतून स्वयंपूर्ण होता. ही होती त्याची खरी लाईफलाईन. आणि आता आपण या प्रवासाच्या त्या सर्वोच्च क्षणी, त्या सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी पोहोचलो आहोत, जिथे इतिहास घडला, शिवाजी महाराजांचं जन्मस्थान. हेच ते ठिकाण आहे, शिवजन्मस्थान. बाहेरून बघायला गेलं तर एक साधी 2 मजली इमारत दिसते, पण याच भिंतींच्या आत तो क्षण जन्माला आला ज्याने पुढे भारताचा इतिहासच बदलून टाकला. आतमध्ये ठेवलेला तो पाळणा, तो फक्त एक पाळणा नाहीये, तर एका नव्या युगाचा, एका क्रांतीच्या जन्माचा तो साक्षीदार. चला, आता आपण किल्ल्याच्या एकदम टोकावर सर्वोच्च भागाकडे जाऊया. इथून फक्त निसर्गरम्य दृश्य नाही दिसायचं, तर राज्याचा कारभार आणि न्यायदानाचं महत्त्वाचं कामही चालायचं. पाहूया तर या शिखरावर जीवन कसं होतं आणि न्याय कसा दिला जायचा. हे बघा, हा आहे अंबरखाना, म्हणजे किल्ल्याचं मोठं धान्याचं कोठार. पण हे फक्त धान्य साठवायची जागा नव्हती. हे प्रतीक होतं दूरदृष्टीचं, योग्य नियोजनाचं आणि किल्ला किती आत्मनिर्भर होता याचं. इथूनच किल्ल्यावरच्या लोकांच्या जगण्याची हमी मिळायची. एकीकडे अंबरखाना जो जीवन देतो आणि दुसरीकडे हे कडेकोट टोक जे मृत्यू द्यायचं. हा कडा म्हणजे कठोर न्यायदानाचं प्रतीक होता. गुन्हेगारांना शिक्षा म्हणून थेट इथून खाली ढकलून दिलं जायचं. संदेश एकदम स्पष्ट होता, स्वराज्यात प्रत्येकाच्या जीवाची किंमत आहे, पण गुन्हेगारीला अजिबात माफी नाही. तर मग प्रश्न उरतो, शिवनेरीने शिवाजी महाराजांना घडवलं की महाराजांनी शिवनेरीला अजरामर केलं? एक अभेद्य किल्ला, देवीचा आशीर्वाद आणि एक स्वयंपूर्ण जीवनपद्धती, या सगळ्या गोष्टींनी मिळून एका मुलाला छत्रपती बनवलं असेल का? मला वाटतं काही जागा आणि काही माणसं ही अशीच असतात. ती एकमेकांना घडवतात आणि अजरामर करतात.